आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला? जरा प्रमाणापेक्षा जास्तच झगडे नुसते बघायला मिळतात. सगळीकडे फरहाना, तानिया, शेहबाज यांचे झगडे सोडले आणि तो एक नॉमिनेशन टास्क सोडला तर घरामध्ये पाहण्यासारखं असं काहीच दिसत नव्हतं. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण पाहिलं तर मालती आणि गौरव मृदुलला ब्लाइंड डेटबद्दल सांगत होते. त्या पोराला काहीच माहीत नाही, बिचारा अजूनपर्यंत गोव्याला गेला नाही. त्याची खूप इच्छा आहे गोव्याला जायची. मला वाटतं बिग बॉस संपला ना की मृदुल पहिला गोवा गाठत असतो. आजच्या एपिसोडमधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट होता तो होता नॉमिनेशन टास्कचा, जो की आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे, डिस्कस केलेला आहे. परवाच झालेला हा टास्क आहे संडेच्या दिवशीच. त्यामध्ये आपण जर जोड्या बघितलं तर खूप अनफेअर अशा जोड्या बिग बॉसने लावल्या होत्या. सरळ कळतं की बिग बॉसने अमाल आणि कुनिका बचाव आंदोलन परत एकदा चालू केलेलं आहे. अशा प्रकारे ह्या आठवड्यामध्ये अमालला नॉमिनेशनमध्ये तर नाही आणलं. आणि दुसरी एक बातमी तुम्हाला सांगतो की अमाल मलिक हा कॅप्टन झालेला आहे. या आठवड्यामध्ये अमाल मलिक हा घराचा कॅप्टन झालेला आहे. आज घरामध्ये कॅप्टन्सी टास्क झालेला आहे. तो कॅप्टन्सी टास्क आपल्याला शक्यतो गुरुवारी पाहायला मिळेल, परवा. तर अमाल घराचा कॅप्टन झाला आहे. ह्या आठवड्यात तो नॉमिनेट नाही, म्हणजे पुढच्या आठवड्यातही तो नॉमिनेशनमध्ये येणार नाही. हे सरळ 2 ते 3 आठवड्याचा टाईम पिरियड हा अमालला बिग बॉसकडून बहाल करण्यात आलेला आहे. पहिल्या राऊंडला जर तुम्ही बघितलं ना तर आपण परत एकदा जोड्या तुम्हाला सांगतो. पहिल्या राऊंडला फरहाना, अश्नूर आणि मालती तिघांना आतमध्ये बोलवलं आणि ह्यांना जोडी दिली होती मृदुल आणि अभिषेकची. हा एक पहिल्या राऊंडच्या जोड्या सोडल्या ना तर बाकी सगळ्या जोड्या मला फिक्स वाटत होत्या. कारण ह्या पहिल्या राऊंडमध्ये अश्नूर तर कन्फर्म होती अभिषेकला देईल, पण मालती आणि फरहानाचं कन्फर्मेशन सांगू शकत नव्हतं की मृदुलला देतील की अभिषेकला देतील. तर ही पहिली जोडी सोडली तर बाकी सगळ्या जोड्या बघा तुम्ही. दुसऱ्या जोडीमध्ये अमाल आणि मृदुल होता, त्यांना आतमध्ये बोलवलं. त्यांना चॉईस दिली फरहाना आणि तानियाची. ऑब्व्हियसली घरामध्ये कुणाच्याही बरोबर फरहानाला ठेवलं तर कोणी त्या दुसऱ्या माणसाला चूज करणार आहे. फरहानाला कोणी इम्पॉर्टन्स देणार नाही, एवढी घाण तिने घरामध्ये केलेली आहे. तर अमाल आणि मृदुलने तेच केलं आणि फरहानाला नॉमिनेट केलं त्यांनी, बरोबर. आणि त्यांचंही काही चुकलं नाही, कारण ती या मुलगीने घरामध्ये कुठल्याही माणसाला सोडलं नाही. सगळ्यांची इज्जत काढते, सगळ्यांना बकवास करत बसते आणि हिची बकवास बाकीच्यांना ऐकावी लागते. तिसऱ्या राऊंडमध्ये जे बोलवलं होतं ते कुनिका आणि नीलमला बोलवलं. आता कुनिका आणि नीलमला ऑप्शन कोणाचं दिलं आहे? 3 ऑप्शन दिलेत ह्यांना 3 दिलेत, अमाल, शेहबाज, गौरव. आता या 3मध्ये अमाल आणि शेहबाज एकत्र काय ह्याच्यामध्ये टाकलेत बाबांनो? आणि तुम्हाला माहिती आहे कुनिका आणि नीलम ह्या दोघी तर अमाल आणि शेहबाज कुणालाही नॉमिनेट करणार नाहीत. 100% शुअर आहे गौरवला नॉमिनेट करणार आहेत. म्हणजे बिग बॉसने अमाल आणि शेहबाजला इथे वाचवला तिसऱ्या राऊंडमध्ये. आता चौथ्या राऊंडमध्ये अभिषेक आणि गौरवला आतमध्ये बोलवला. यांना चॉईस दिलेली आहे मालती आणि नीलमची. आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये बिग बॉसला कन्फर्म नीलमला नॉमिनेशनमध्ये आणायचं होतं. तर त्यांनी, कारण हे बघा अभिषेक आणि गौरव ह्यांच्याबरोबर मालती बसते उठते, त्यांची फ्रेंड आहे, ते तिला आता नॉमिनेट करणार नाहीत. त्यांनी 100% नीलमला नॉमिनेट केलं. आणि 5व्या राऊंडमध्ये तानिया आणि शेहबाजला आतमध्ये बोलवलं आणि ह्यांना ऑप्शन दिला अश्नूर आणि कुनिकाचा. आता तानिया आणि शेहबाज हे कुनिकाला नॉमिनेट करतील. तानिया फर्स्ट डेपासून कुनिकाच्या जवळची आहे. शेहबाज आणि कुनिकाचं त्यांचं आई मुलासारखं चाललेलं असतं घरामध्ये. तर 100% शुअर कुनिकाला नॉमिनेट करणार नाहीत. इथे अश्नूरला नॉमिनेट करण्यात आलं. अशा प्रकारे बिग बॉसने अभिषेक, फरहाना, गौरव, नीलम आणि अश्नूर यांना नॉमिनेशनमध्ये आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये बिग बॉसकडून 100% प्लॅन करून ज्यांना नॉमिनेशनमध्ये आणलेलं आहे ते नावं मला असं वाटतात. ह्यामध्ये अश्नूर ही 100% प्लॅन करून आणलेली आहे, नीलम एक प्लॅनिंगने आणलेली आहे, गौरव पण हा प्लॅनिंगने आणलेला आहे आणि फरहाना पण प्लॅनिंगने आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये अभिषेक फक्त मला प्लॅनिंगने आणलेला वाटत नाही आहे, कारण त्या जोड्यांमध्ये थोडंसं डाऊटफुल वाटत होतं मला. आणि याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी घराबाहेर जाण्याची जर बिग बॉसची कुणाला असेल तर ही नीलमला असेल. आणि त्याच्यानंतर जर डबल एविक्शन झालं तर अश्नूर आणि फरहाना यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल बाहेर जाण्यासाठी, असं मला कुठेतरी वाटतं. तुम्हाला कोण वाटतं ह्या 5 जणांमधून कोण बाहेर जाईल? कमेंट करून नक्की सांगा. नॉमिनेशन टास्क संपल्यानंतर मग सगळ्यांचं डिस्कशन चालू झालं, कोणी कोणाला नॉमिनेट केलं, कोणी कोणाला नॉमिनेट केलं. आणि ती फरहानाच्या डोक्यातच जाईना मला कोणी नॉमिनेट केलं. अख्ख्या घराला जाऊन विचारत बसले कोणी नॉमिनेट केलं, मला कोणी नॉमिनेट केलं. अरे केलं तर केलं, टास्क होता, नॉमिनेशन टास्क होता, कोणाला तरी नॉमिनेट करायचंच होतं. तूही आतमध्ये जाऊन अभिषेकला नॉमिनेट तर करून आलीच होतीस ना, मग तुलाही कोणीतरी केलं. त्यामध्ये एवढं काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याचवेळी गौरव फरहानाची मजा घेतोय. तुझे काय लागतं इस टाईम 2 जाएंगे? कारण 5 जणांमध्ये 2 गेले तर फरहाना कन्फर्म त्यामध्ये येऊ पण शकते. 70-30% चान्सेस राहतील. 70% फरहानाचे चान्सेस राहतील, 30% अश्नूरचे राहतील. आता याच्यामध्ये न्यूट्रल ऑडियन्स काय करतात त्यांचा खूप मोठा गेम आहे. जसं की प्रणीतची ऑडियन्स झाली, मृदुलची ऑडियन्स झाली. मृदुलवाले तर जीकेला वोट करणार कन्फर्म. बाकी मग अमाल वगैरेवाले तर नीलमला वोट करणार. आणि बशीरवाले पण मला थोडा डाऊट आहे की नीलमला वोट करतील, कारण फरहानाला बाहेर काढण्यासाठी बरेचसं प्रयत्न होतील यावेळी. आणि कुठे ना कुठेतरी डबल एविक्शन झालं तर फरहाना बाहेर जाईल. आणि आता मलाही वाटतं की आपल्या प्रणित मोरेच्या फॅन्स लोकांनी अश्नूरला वोटिंग केलं तर जास्त बेस्ट राहील. त्यानंतर तानिया आणि शेहबाजचं डिस्कशन तुम्ही ऐकलं असेल. ते शेहबाज आतमध्ये कोणाला तरी सांगत होता त्याच्या बाहेरच्या ओव्हरऑल बिझनेसबद्दल वगैरे, अर्निंग भेटतं 2-3% वगैरे असं. आणि हिनं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून ठेवलं होतं की ह्याचा मित्र सगळं काही हँडल करतो, सगळं काही करतो आणि ह्याला
त्यातले 2-3% देतो. मग त्या डिस्कशनमध्ये हिने दलाली हा शब्द एवढा 2-3 वेळा, एवढा घाण प्रकारे 2-3 वेळा बोलून दाखवला ना की अक्षरशः म्हणजे त्या बिचारा शहबाजला पण वाईट वाटलं असेल. कुठला बिझनेस हा ब्रोकरेजच्या शिवाय, कमिशनच्या शिवाय, तुम्ही कुठल्या शॉपमध्ये तुम्ही जाता त्यामध्ये कमिशन नाही आहे. जी पण तुम्ही कुठली वस्तू विकत घेता त्यामध्ये कमिशन नाही आहे. स्वतः तानिया मित्तलचा फादर तिने सांगितलं होतं की रिअल इस्टेटमध्ये, मग ती शहबाजला दलाल म्हणत होती का त्याच्या फादरला दलाल म्हणत होती हे तिला माहिती. आणि एपिसोडमध्ये शहबाज रडायला लागला त्या तानिया मित्तलबरोबरच्या डिस्कशनवरून. त्याच्याबरोबर नंतर फरहानाने पण खूप घाणेरडे भांडण केलं आणि बाहेरच्या गोष्टी बऱ्याचशा काढल्या. मैत्रिणीला पैसे देऊन, त्याच्या गर्लफ्रेंडला पैसे देऊन आलाय बाहेर वगैरे, आलाय त्याच्यावर कोणी जर डिपेंडंट असेल वगैरे आणि तो पैसे देऊन आला, ही चांगली गोष्ट ना. ह्याच्यामध्ये वाईट असं काय? तुम्ही कुठे बाहेर गेला तुमच्या आई वडिलांना, भावा बहिणीला पैसे देऊनच जात असेल ना बाहेर. फरहाना खूप म्हणजे एवढी घाणेरडी भांडते ना की बाहेरच्या गोष्टी तिला लगेच आतमध्ये आणायच्या असतात घरामध्ये. बाहेरचं तिला थोडं जरी कळलं एखाद्या कंटेस्टंटचं की नेक्स्ट पुढच्या भांडणामध्ये ती लगेच काढून मोकळं होते. आणि आजच्या एपिसोडमध्ये एक कन्फर्म झालं की नीलम ही तानियाची चमचीच आहे. तिला चमची हा जो उपाधी दिली गेली होती लास्ट टाइम ती बरोबर होती. कारण तानियाने जेवढं पण आज एपिसोडमध्ये दाखवलं तानियाचं शहबाजबरोबर झालेलं वगैरे, ह्या सगळ्याला ती डिफेंड करत फिरत होती. अमलकडे, तुनिकाकडे, सगळ्याला ते तानियाला ती डिफेंड करत होती. एक नंबरची चमची घरामध्ये नीलम आहे तानियाची, हे आज तिने प्रूव्ह करून दाखवलं. बाकी शेवटच्या 20-25 मिनटं मी एपिसोड बंद करून टाकला कारण ह्यांचं भांडण एवढं घाणेरडं भांडण, ह्यांचं ऐकावंसं पण वाटत नाही त्या फरहानाचं. तिचे रोजचे तेच शब्द, दुसऱ्याला घालून पाडून बोलणं, दुसऱ्याला त्याच्या पर्सनल गोष्टी काढून बोलणं, एका ऐकायला बसावंसं वाटत नाही. आणि तानियाला पण आज चेव आला होता. तानिया नीलम यांनी मिळून पार आज घरामध्ये एक असं फुल कलेश चालला होता. बाकी तुमचं काय मत आहे झाल्या नॉमिनेशनबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. होपफुली पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला प्रणित मोरे घरामध्ये दिसावा. प्रणित मोरे बाहेर गेलेला नाही, एविक्शन झालेलं नाही हे कन्फर्म आहे. परंतु बिग बॉसच्या साईडने, मेकर्सच्या साईडने खूप सिक्रेट ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या गोष्टी बाहेर पडून देत नाही आहेत, काहीच गोष्टी बाहेर येऊन देत नाही आहेत. नक्की काय चाललं आहे कन्फर्म न्यूज अशी कुणाकडेच नाही आहे. त्याला ठेवलेलं आहे सिक्रेट रूममध्ये तो आहे, परंतु त्याचं पुढे कसं काय प्लॅनिंग करणार आहेत, काय करणार आहेत, पूर्णपणे त्यांनी हे आहे ना सिक्रेट ठेवलं आहे. आणि त्यांना एक प्रकारे मला वाटतं पब्लिकचा इंटरेस्ट त्यांना वाढवायचा ह्याच्याबद्दल, आणि तो इंटरेस्ट वाढवून त्यांना TRP वाढवायचा कुठे ना कुठेतरी मला हे प्रयत्न वाटतात. प्रणित मोरेला बाहेर काढून तर त्यांना हा पंगा घ्यायला परवडणार नाही. कारण हिंदी बिग बॉस संपला की लगेच मराठी बिग बॉस चालू होणार आहे. आणि मला नाही वाटत एवढं चुकीचं जर प्रणित मोरे बरोबर केलं तर मराठी ऑडियन्स तेवढ्या इंटरेस्टिंगली चालू होणारा मराठी बिग बॉस बघेल. मला तर कन्फर्म नाही वाटत. बाकी तुम्हाला या मुद्द्यावरती काय वाटतं? प्रणित मोरेवरती जर अन्याय होऊन तो अशा प्रकारे बाहेर पडला, त्याला बिग बॉस तो आजारी म्हणून जर 8 दिवस देऊ शकत नसेल सिक्रेट रूममध्ये रिकवर होण्यासाठी, तर तुम्ही तरी बघाल का मराठी बिग बॉस? नक्की कमेंट करून सांगा. बाकी अजून एक शक्यता मला वाटते जे की अजून कन्फर्म नाही आहे. हा जो सीझन आहे ना हा मे बी 4 आठवडे एक्सटेंड होण्याचे पण चान्सेस आहेत. कारण कुठेतरी म्हटलं जातं की मराठीचा सेट अजून तयार नाही आहे, तर मग डिसेंबर एंडिंग जानेवारीच्या स्टार्टिंगपर्यंत हा शो खेचून मग मराठी सीझन चालू होऊ शकतो एखाद्या वेळेस. आणि तसं जर असेल तर मग नक्कीच ते मुद्दामून प्रणित मोरेला असं साईड बाय ठेवत आहेत जेणेकरून ह्या आठवड्याच्या विकेंडच्या वारला वगैरे त्याला आतमध्ये आणतील आणि परत शोला थोडा एक्सटेंड करतो. या काय होतंय आपल्याला पाहायला तर मिळेलच. बाकी तुमची मतं कमेंटमध्ये नक्की मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.